हो सर. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला परत ह्या आपल्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीमध्ये बोलण्याची सुवर्ण संधी दिली. आणि तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. म्हणजे माझ्यासाठी सगळेच मान्यवर आहेत, त्यामुळे मी सगळ्यांना असंच म्हणते, सर्वांचे स्वागत आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर आपण आज सुरू करूया आता. तर सर्वात प्रथम सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, तसेच गुरुदेवता या सर्वांना नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण. तर आपण मागच्या क्लासमध्ये आता आपण ही ग्रहांचे फलादेश अशी सेरीज सुरू केली आहे. तर आपलं मागच्या क्लासमध्ये सूर्य हा ग्रह झाला. तर आज आपण चंद्रग्रहाबद्दल माहिती घेऊया. जसं सूर्याला आपण म्हणजे पिता असं पण म्हणतो किंवा राजा पण म्हणतो, तसं हे चंद्राला माताकारक पण म्हटलंय किंवा राणी पण म्हणतं. पण माताकारक हा शब्द मला जास्त योग्य वाटतो. तर मग आपण सगळ्यात पहिल्यांदा मी 1-2 मिनिटात, मला बरेच रेफरन्स सापडले म्हणून या चंद्राची उत्पत्ती थोडंसं सांगते. म्हणजे ह्या चंद्राला म्हणजे चंद्रमा मनसो जातः, म्हणजे चंद्र हा विराट पुरुषाच्या मनापासून उत्पन्न झाला. आणि एक ते आपा नावाचं फूल, म्हणजे मी ह्याच्यावर काढलं, पांढऱ्या रंगाचं आहे, म्हणजे त्याच्यापासून पण म्हणजे चंद्राची उत्पत्ती झाली असं पण म्हणतात. आणि देव दैत्यांनी केलेल्या समुद्र मंथनातून पण चंद्र उत्पन्न झाला असं महाभारतात पण थोडासा उल्लेख आहे. पण मग अशी एक कथा आहे की ब्रह्मदेवाने अत्री ऋषीला प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा केली. मग त्यावेळेस ते अत्री ऋषी असं तेजाचं ध्यान करू लागले. पण ते ध्यान करत असताना काय झालं, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. आणि मग ते अश्रू ज्या या 10ही दिशा आहेत ना, त्यांनी प्राशन केले. त्यामुळे त्या सगळ्या दिशा गर्भवती झाल्या. पण त्यांना ते म्हणजे तो गर्भ खूप असा दिव्य भव्य असल्यामुळं त्यांना ते गर्भ पेलवेनात, म्हणून त्यांनी त्या गर्भांचा त्याग केला. मग ब्रह्मदेवाने काय केलं की ह्या दिशांनी जे म्हणजे गर्भ हे केले ना, त्याचा त्याग केला. ते सगळे गर्भ एकत्र केले आणि त्याचा मिळून एक सुंदर असा बालक निर्माण केला. आणि मग तोच हा आपला चंद्र आहे. म्हणजे ह्या चंद्रापासून म्हणजे त्याच्यापासून पृथ्वीवरील औषधी वनस्पती पण निर्माण झाल्या. आणि चंद्राने यज्ञ करून अपार ऐश्वर्य पण मिळवले. आणि त्याच्यापासूनच पुढे सोमवंश सुरू झाला. ही थोडक्यात आपल्या चंद्राची कहाणी. आता आपण एक्झॅक्ट चंद्राचं म्हणजे थोडंसं मी वर्णन करते आणि मग फलादेशाला सुरुवात करूया. तर हा चंद्र पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळचा आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 2,40,000 मैल आहे. व व्यास, एक मिनिट हा, मी रेकॉर्डिंग केलं की नाही? हा, केले 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 केले. व्यास 2,200 मैल आहे. देवता वरुण असून हा स्त्री ग्रह आहे. वर्षा ऋतूवर याचा अंमल आहे. सत्वगुणी व रजोगुणी आहे. रस खारट आहे. कर्क ही चंद्राची स्वराशी आहे. वृषभ राशीत चंद्र उच्चीचा होऊन 3 अंश हा त्याचा उच्चांश आहे. तर चंद्र वृश्चिक राशीत निचेचा होऊन 3 अंश हा त्याचा नीचांश आहे. वृषभ ही चंद्राची मूळ त्रिकोण राशी आहे आणि उच्च राशी पण आहेच आहे, पण त्या 3 अंशापर्यंत. चंद्राचे रवी, बुध हे मित्र ग्रह आहे. गुरु, मंगळ, शुक्र व शनी हे समग्रह. तर राहू हा शत्रुग्रह आहे. चंद्र चतुर्थ स्थानी उत्तर दिशेला दिग्बली असतो. चंद्राची 7व्या स्थानी पूर्ण दृष्टी असते. रोहिणी, हस्त व श्रवण, म्हणजे रोहिणी वृषभ राशीतलं नक्षत्र, हस्त कन्या राशीतलं नक्षत्र आणि श्रवण मकर राशीतलं नक्षत्र, हे चतुष्पाद नक्षत्र आहेत सगळे. ही चंद्राची स्वतःची नक्षत्रे आहेत. चंद्राची महादशा 10 वर्ष असते आणि चंद्राचे रत्न मोती आहे. पण आपण म्हणजे चंद्र स्वराशीचा कर्केत म्हणतो ना,
तर त्या कर्केतले पण तीन नक्षत्र आहेत. म्हणजे त्याच्यातलं सगळ्यात पहिलं पुनर्वसू एकच चरण, म्हणजे पुनर्वसू चार येतं. मग त्याच्यानंतर पुष्यचे चार चरण आणि आश्लेषाचे चार चरण येतात कर्केत. मग चंद्र हा मनाचा कारक आहे, मातेचा कारक आहे. चंद्राची गती शीघ्र आहे. समुद्राची भरती ओहोटी पण चंद्रावरच अवलंबून असते. पृथ्वीवर दिवसा सूर्याचे, तर रात्री चंद्राचे प्रभुत्व असते. चंद्राचे प्रभुत्व असलेल्या गोष्टी लवकर खराब होणाऱ्या असतात. वनस्पती, दूध, शरीरातील द्रवरूप पदार्थ, स्त्रियांच्या मासिक पाळीचा त्रास ह्यावर चंद्राचा अंमल आहे. अ, तापाचा चढ उतार, वेडेपणाचा चढ उतार चंद्रावर अवलंबून असतो. अमावस्या व पौर्णिमा या दिवसांचा चंद्र आजारपण, वेड, स्त्रियांची मासिक पाळी यावर बराच परिणाम करतो. चंद्र शुक्ल पंचमी ते वद्य पंचमी, वद्य म्हणजे कृष्ण पंचमी पर्यंत बलवान असतो. वद्य षष्टी पासून अमावस्येपर्यंत तो पापग्रह असतो आणि शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल दशमी पर्यंत मध्यम बली असतो. स्त्री तत्वाच्या सर्व गोष्टी, मातृकारक, जलाशय, वनस्पती, भाजीपाला, सागरी पदार्थ, विहीर, जलविहाराची स्थाने, चांदी, कापड, मोती, परिचारिका, पचनेंद्रिये, लाळ, गर्भ, गर्भाशय, रक्त, मूत्रपिंड, स्तन इत्यादीवर चंद्राचा अंमल असतो. चंद्राच्या अंमलाखाली व्यक्ती पापभीरू, चंचल स्वभावाची असते. ह्या व्यक्ती व्यवहारी असून परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात. संसारात रमणारे असतात. शास्त्राभ्यास करणाऱ्या, कला यांची आवड असते. काटकसरी असतात, मेहनती असतात. चंद्रावरून बाल्य, स्त्री, माता व पुरुषाच्या कुंडलीत पत्नीचा बोध होतो. लोकसमुदायाशी चंद्र संबंध दर्शवतो. चंद्र लोकप्रियता देतो. चंद्राच्या अंमलाखाली असलेल्या व्यक्तींचे व्यवसाय: नाविक, मासेमारी, परिचारिका, दुग्ध व्यवसाय, आचारी, ज्योतिषी, बागायतदार, धोबी, राजकारणी, फिरते विक्रेते इत्यादी असतात. चंद्राचा अंमल पोट, आतडी, पचनेंद्रिये, स्तन यावर असतो. त्यामुळे पोटाचे विकार, मनोविकार, पाण्यामुळे होणारे साथीचे विकार, आकडी, दमा, घशाचे विकार होतात. आता हे चंद्राला थोडस मी अजून सांगते की ह्या चंद्राला अजून म्हणजे नावं पण आहेत. सोम आहे, इंदू आहे, रजनीनाथ आहे, सुधाकर आहे, मृगांक आहे, शशांक आहे, निशाकर आहे, सुधांशू आहे आणि त्याचं लॅटिन नाव ल्युना, म्हणजे आपण ल्युनार सिस्टम म्हणून म्हणतो. आणि हे मृगांक आणि हे शशांक ह्याचा थोडा मला म्हणजे रेफरन्स असा सापडला की आपण सर एक मिनिट ऐका ना सर. हॅलो. हा, बोला बोला. हा असू द्या. नाही मी चंद्राचं शेअर नाही तर असू दे, हे नंतर करते. थांबा, असू द्या असू द्या, कृष्णच असू द्या. तर हे आपण चंद्राचं तुम्ही जर आकृती बघितली ना, तर त्याच्यावर कसं असं आपण कोण म्हणतं ससा दिसतो, कोणी म्हणतं की हरिण दिसतं. तर हे मृगांक आणि शशांक ते नावं म्हणजे त्याच्यामुळे आले असावेत असं म्हणजे मला वाटतं. आता आपण ऍक्च्युअल फलादेशाला सुरुवात करूया. तर हा चंद्र, तर प्रत्येक राशीतील चंद्राचे म्हणजे फलादेश असं आपण म्हणूया. तर सर्वात प्रथम मेष राश. तर मेष राशीत म्हणजे चंद्र असला तर तो जातक कसा असतो, त्याची प्रकृती उत्तम असते, परंतु मन थोडेसे चंचल असते. भरकटत जाणारे असू शकते. रागीट असतात, मानी असतात, असून असंतुष्ट असतात, पण शूर असतात, उतावळे. पण पाण्यापासून यांना थोडीशी भीती असते. आता वृषभ राशीत जर चंद्र असेल तर ही वृषभ रास चंद्राची उच्च रास आहे, हे तर आपल्याला माहितच आहे. तर अशा जातकांची प्रकृती उत्तम असते. ते म्हणजे सुंदर असतात, धनी असतात आणि सुख उपभोगणारे पण असतात. आणि हे म्हणजे वृषभ राशीतले जे जातक आहेत ना, ते रसिक, हौशी, म्हणजे चैन मौज मजा असं करायला आवडतं त्यांना. थोडे विलासी पण असतात, पण थोडेसे सुस्त आणि आळशी पण असतात. आता मिथुन राशीतला
चंद्र म्हणजे मिथुन राशीत जेव्हा ज्या जातकाचा चंद्र असतो ते कसे असतात, यांची स्मरणशक्ती चांगली असते, म्हणजे आकलन शक्ती, बुद्धिमत्ता पण चांगली असते, विद्वान असतात, पण भोगी पण असतात आणि नेत्रचिकित्सक असतात. कर्क राशीतला चंद्र हे म्हणजे ह्यांचे शरीर ठीक आहे, थोडंसं कृश असतं, पण संततिवान असतात, संपत्तीवान असतात, कृतज्ञ असतात, ज्योतिषी पण असतात कर्केतले म्हणजे लोक. आणि सिंह राशीत जेव्हा चंद्र असतो तेव्हा दात व पोटाचे आजार होऊ शकतात. प्रकृती ठीक असते. पण यांचा स्वभाव थोडासा रागीट असतो, महत्वाकांक्षी असतो आणि अहंकारी पण असतो. कन्या राशीतल्या चंद्र असताना जातक त्याची प्रकृती बरी म्हणजे ठीक असते, ना खूप असं खराब आणि ना खूप म्हणजे हेल्दी असं. आणि शरीर गोलाकार भरलेले असते. स्वभावाने पण चिकित्सक असतात थोडे, चांगले पण असतात आणि त्यांचं मधुर भाषी असतात, सदाचारी असतात, धीट असतात, विद्वान असतात, सुखी, संपत्तीवान, शांत. पण कफ रोग होण्याची त्यांना म्हणजे सर्दी खोकला सारखा होऊ शकतो. मग आता तूळ राशीतले तर हे तर खूपच म्हणजे तूळ राशीतला चंद्र म्हणजे रूपवान, म्हणजे तो जातक किंवा ती जातिका असेल तर त्यांना त्यांच्याकडे सौंदर्य असतं, ते रूपवान असतात. पण ह्यांना पण चैन आणि मौज मजा करायला आवडते, कारण शेवटी तुळाचीच म्हणजे शुक्राचीच रास आहे ना, म्हणजे शुक्र आणि चंद्र असा आपण विचार करायचा. आणि काही नाही म्हणजे मौज मजा चैन करण्याच्या दृष्टीने चांगला असतो. स्वभाव रसिक असतो, हौशी असतात, आनंदी असतात, आस्तिक असतात, पण परोपकारी पण असतात बरं का, अन्नदाता असतात, धनवान असतात आणि जमीन जुमला यांच्याकडे चांगला असतो. वृश्चिक राशीचा चंद्र असताना शरीर प्रकृती व आरोग्याच्या दृष्टीने थोडासा खराब असतो. या व्यक्ती जरा अशक्त आणि वारंवार आजारी पडणाऱ्या पण असू शकतात. मन नेहमी उदास, काळजी करणारे असते आणि थोड्याशा द्वेषी पण असतात. मानसिक अस्थिरता आणि चंचलता असते आणि थोड्या लोभी आणि म्हणजे नास्तिक पण आपण म्हणू शकतो, म्हणजे फारसा असं देवावर विश्वास नसतो त्यांचा. धनुराशीतले उत्तम प्रकृती असते, उत्तम वक्ते पण असतात हे आणि शत्रू नाशक असतात. मकर राशीतील चंद्र असताना जातक बुद्धिमान असला तरी शनीचा चिकित्सकपणा, संशयीपणा, कंजूष वृत्ती, चिरचिरेपणा जास्त असतो. पण ह्या पण धार्मिक असतात आणि थोड्याशा क्रोधी पण असतात. कुंभ राशीत चंद्र असताना बुद्धिमत्तेला एकदम उत्तम, म्हणजे ह्या लोकांची बुद्धी कुशाग्र असते, असं म्हणजे डीप लेव्हलला जाऊन विचार करणारे असतात. पण प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, थोडेसे असं दुःखी आणि असे काही काही ठिकाणी असं मला रेफरन्स सापडलाय, म्हणजे असं असायलाच पाहिजे असं नाही, आपण ते डिपेंड्स म्हणजे पत्रिकेवर, थोडेसे व्यसन किंवा मद्यपान करणारे पण असू शकतात. मीन राशीतले हे म्हणजे यांची प्रकृती अशी चांगली असते, चेहरा गोल असतो, भव्य असतो आणि ह्या खूप आनंदी असतात हे लोक आणि प्रसन्न पण असतात. भावना व मनोविकार याचा पण परिणाम होतो. ऐहिक सौख्य भरपूर असते त्यांना, प्रवासाची आवड असते, पण जनरली हे लोक प्रवास करतात पण धार्मिक यात्रा जास्त करतात. झोपेची आवड असते. आता आपण प्रत्येक स्थानातील चंद्राचे फळे बघूया. तर प्रथम स्थानी जर चंद्र असला तर तो जातक कसा असतो, तर त्याला त्याची म्हणजे कांती सतेज गोरी असते, आरोग्य चांगले असते, चपळ असतात, भावनाशील असतात, प्रेमळ असतात, त्यांचे वागणे पण चांगले असते, व व्यक्तिमत्व पण चांगले असते. द्वितीय स्थानात जर चंद्र असेल तर असे जातक जरा म्हणजे बोलके जास्त असतात, पण त्यांच्या आवाजात गोडवा पण असतो. आर्थिक लाभ पण त्यांना चांगले मिळतात. गोड पदार्थ खाण्याची आवड असते. डोळे त्यांचे असे मोहक आणि आकर्षक असतात. पाप ग्रहाबरोबर असेल तर डोळ्यांचे विकार पण त्यांना होतात. तृतीय स्थानी जर चंद्र असेल तर भावंडांशी चांगले संबंध असतात. पाठीवर यांच्या बहीण असते. संवेदनशील असतात, चलाक असतात, अनेक विषयांची त्यांना आवड असते, बौद्धिक छंद पण असतात, वाङ्मय साहित्याची पण आवड असते. यांचं हस्ताक्षर पण अतिशय सुंदर असतं
आणि लेखनाची आवड असते आणि असे छोटे मोठे प्रवास ते करतात. चतुर्थ स्थानात जर चंद्र असेल तर मानसिक शांतता व सुख मिळते. चंद्र चतुर्थ स्थानात एकटा किंवा गुरु बरोबर असेल तर आर्थिक स्थिती उत्तम असते. शिक्षण या लोकांचे चांगले होते. वाहन सौख्य व गृह सौख्याचा पण यांना उत्तम लाभ होतो. पंचम स्थानी जर चंद्र असेल तर थोडीशी स्वच्छंदी वृत्ती असते, पण शिक्षण मात्र पूर्ण होते. अभ्यासू वृत्ती असते, चौकस वृत्ती असते, यांना रत्नांची आवड असते. संतती सौख्य पण या लोकांना चांगले मिळते. पण थोडस म्हणजे व्यसनाकडे म्हणजे जुगारी वृत्ती थोडीशी असू शकते जर चंद्र बिघडला तर. आता षष्टम स्थानातला चंद्र या लोकांना सारखी मानसिक चिंता, थोडा किरकिर करण्याचा स्वभाव असतो. यांचा द्रव्याचा नाश होऊ शकतो. कारण नसताना मनस्ताप करून घेणारा स्वभाव असतो. मानसिक कमकुवतपणा असतो. शत्रूपासून पण या लोकांना त्रास असतो आणि साथीचे विकार लवकर या लोकांना होतात. आता सप्तम स्थानात जर चंद्र असेल तर काय होतं? पती किंवा पत्नी देखणी असते व उत्तम स्वभावाची असते. वैवाहिक सौख्य पण या लोकांकडे चांगले असते, म्हणजे वैवाहिक सौख्य त्यांना चांगलं मिळतं. पण पाप ग्रहाबरोबर असता व्यभिचारीपणा किंवा प्रणयाचा अतिरेक करू शकतो असं जातं. अष्टम स्थानात जर चंद्र असेल तर आयुष्य कमी. आयुष्य लग्न स्थानावरून पण पाहतात. रवी व चंद्र बिघडला असता आयुष्य कमी असते. ते नीट बघायला लागेल. अल्पायू असतात, पाण्यापासून भय असतं, लाचलुचपतीपासून धनप्राप्ती होते अशा लोकांना. मातृसौख्य पण कमी असते आणि साडेसातीत पण त्यांना त्रासदायक जाते साडेसाती. आणि शिक्षणात मात्र हे प्रगती करू शकतात. नवम स्थानात असेल चंद्र तर शिक्षणात प्रगती होते. उच्च शिक्षण पण घेतात, पण घरापासून लांब राहावं लागतं. दशम स्थानात चंद्र असेल तर काय होतं? उशिरा स्थिर, म्हणजे ते त्यांना असं स्थिरता उशिरा मिळते. नोकरी किंवा व्यवसायात वारंवार बदल घडतात. घरगुती उपायांच्या द्रव्य पदार्थांचा व्यापार, उदाहरणार्थ दूध, दही, तेल किंवा असे ज्युसेस, आपण फळांचे ज्युसेस ना, असं व्यापार करू शकतात हे लोक. एकादश स्थानात चंद्र असेल तर कन्या संतती जास्त होते. स्त्री सहवासात जास्त वावरतात. ऐशोआरामी वृत्ती असते. आर्थिक स्थिती उत्तम असते. द्वादश स्थानात जर चंद्र असेल तर काय होईल? मानसिक चिंता, कर्जबाजारीपणा, डोळ्याचे विकार, मिळकतीपेक्षा या लोकांचा खर्च जास्त होत असतो. आता प्रत्येक राशीतील नक्षत्राचे फळ सांगते. जर चंद्र अश्विनी नक्षत्रात असेल तर जातक चपळ, आकर्षक व्यक्तिमत्व असते जातकाचे. उपचारक म्हणजे हिलर किंवा डॉक्टर असतात. प्रवास, नवे काम सुरू करण्यात त्यांना यश मिळतं. कधी कधी थोडेसे अस्थिर किंवा असे अधीर किंवा उतावळे असतात. भरणी नक्षत्रात जर चंद्र असेल तर काय होईल? भावनिक तीव्रता जास्त असते, पण जबाबदारीची जाणीव असते. विलासी वृत्ती असते. कलाप्रिय असतात. कधी कधी गुप्त व्यवहार करणारे पण असू शकतात आणि थोडेसे हट्टी पण असतात. कृत्तिका नक्षत्रातील चंद्र असेल तर या जातकाची बुद्धी तीक्ष्ण असते. मेहनती असतात, पण थोडेसे त्यांचं बोलणं जे जरा असं कठोर बोलतात ते. अधिकारप्रिय पण असतात. परिश्रम करणारे असतात आणि त्याच्यातून त्यांची उन्नती पण होते. घरगुती जीवनात मात्र यांच्या चढ उतार असू शकतो. आता रोहिणी नक्षत्रात जर चंद्र असेल तर काय होईल? हे जातक सुंदर असतात. ऐश्वर्य असतं त्यांच्याकडं. कलात्मक प्रवृत्ती असते. समाजात या लोकांना मान सन्मान मिळतो. आकर्षक व्यक्तिमत्व असतं त्या लोकांचं, पण भावनिक गुंतवणुकीत थोड्याशा यांना अडचणी येऊ शकतात. आता मृगशिरा नक्षत्रात जर चंद्र असेल तर काय होईल? हे लोक अशी त्यांची शोध घेण्याची वृत्ती असती. प्रवास करणारे असतात. यांचा कल थोडासा आध्यात्मिकतेकडे झुकणारा असतो. सत्यशोधक असतात. स्थिरता थोडी कमी असते, म्हणजे त्यांचं मन नेहमी अस्थिर असतं थोडं. आणि आर्द्रा नक्षत्रातील चंद्र भावनिक आव्हानं, बदल घडवणारे अनुभव, संशोधन प्रिय,
नवीन तंत्रज्ञानात रुची असते या लोकांना आणि राग व चिडचिड असे करणारे असतात. पुनर्वसू नक्षत्रातील चंद्र शांत, दानशूर, धर्माभिमानी, जीवनात वारंवार नवे आरंभ करायला लागतो. आपण म्हणतो ना पुनर्वसू, परत वसणे असं त्याचा अर्थ आहे ना. म्हणून त्यांना सारखं नवे नवे आरंभ करायला लागतात. कौटुंबिक सुख पण लाभते त्यांना. पुष्य पुष्य नक्षत्रात चंद्र असेल तर हे लोक धार्मिक असतात, यांची वृत्ती उदार असते, भाग्यशाली पण असतात. गुरुजनांचा त्यांना आशीर्वाद मिळतो. शिक्षण व ज्ञान पण चांगले असते. व्यवसायात म्हणजे व्यवसाय पण करू शकतात आणि समाजात या लोकांना प्रतिष्ठा पण चांगली मिळते. आता अश्लेषा नक्षत्रातील चंद्र गुप्तप्रिय, तांत्रिक व तांत्रिक विद्या साधक, मोहक वाणी म्हणजे यांची वाणी अशी दुसऱ्याला असं वश करणारी अशी असते. पण कधी कधी थोडेसे कपटी पण असू शकतात. मनात अस्थिरता असते आणि थोडेसे संशयी पण असतात. आता मघा नक्षत्रातील चंद्र पूर्वजांचा यांच्यावर नेहमी आशीर्वाद असतो आणि यांना म्हणजे असं सत्ता म्हणजे मिळाली पाहिजे असं वाटतं आणि ते मिळवतात पण. मान सन्मान भरपूर असतो समाजात, म्हणजे अधिकार असतात. पण अहंकारामुळे यांना थोडासा सगळं मिळालं की थोडा अहंकार जर झाला तर ह्यांचे म्हणजे रिलेशन्स किंवा संबंध तुटू पण शकतात. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जर चंद्र असेल तर काय होईल? ऐश्वर्य, विलास, कला आणि मनोरंजन, आकर्षण शक्ती असते. वैवाहिक सुख पण चांगलं असतं. विलासी वृत्तीमुळे पण या लोकांचे खर्च वाढतात. उत्तरा फाल्गुनी चंद्र असेल तर काय होईल? हे म्हणजे कुणाला मदत हवी असेल ना तर पटकन लगेच असं मागचा पुढचा विचार न करता मदतीला तत्पर तयार असतात. उदार असतात. कर्तव्यपरायण पण असतात. समाजात या लोकांची प्रतिमा चांगली असते आणि यांचं वैवाहिक जीवन स्थिर असते. हस्त नक्षत्रात जर चंद्र असेल तर काय होईल? म्हणजे हे कामात परिपूर्णता असते यांचे काम करताना आणि असे कुशल असतात, म्हणजे बुद्धिमान असतात. वक्तृत्व शक्ती पण यांच्याकडे चांगली असते. पण स्वभाव थोडासा हट्टी असतो. चित्रा नक्षत्रातील चंद्र सौंदर्यप्रिय, रचनात्मकता म्हणजे क्रिएटिव्ह असतात. वास्तुशास्त्र, कला व डिझाईन मध्ये पण यांना यश मिळते. पण यांचे संबंध म्हणजे रिलेशन्स मध्ये थोडीशी अस्थिरता येऊ शकते. आता स्वाती नक्षत्रातील चंद्र स्वतंत्र विचारसरणी असते आणि प्रवास करायला या लोकांना खूप आवडतं. व्यवसायात पण असे चतुर असतात. पण मन थोडस अस्थिर असतं आणि म्हणजे असं त्यांना बदल झालेला आवडतो, म्हणजे बदलांची आवड असते. आता विशाखा नक्षत्रातील चंद्र ध्येयवादी असतात, स्पर्धात्मक असतात, प्रगतीसाठी कठोर मेहनत घेतात. कधी कधी थोडेसे अधीर पण असतात आणि असे तणावाखाली पण राहतात. अनुराधा नक्षत्रातील चंद्र मित्रमैत्रिणीत भाग्यशाली, निष्ठावान, आध्यात्मिक प्रवृत्ती असते. भावनिक जीवनात थोडासा संघर्ष असतो. ज्येष्ठा नक्षत्रातील चंद्र अधिकार, जबाबदारी व नेतृत्व म्हणजे मिळतं त्यांना. चतुर असतात, बुद्धिमान पण असतात, पण गुप्त व्यवहार करणारे असू शकतात आणि कधी कधी थोडेसे असं ईर्ष्या म्हणजे त्यांना ईर्ष्या होऊ शकते. आता मूळ नक्षत्रातील चंद्र संशोधक असतात, तत्वज्ञानी व अध्यात्माची आवड असते. जीवनात मुळापर्यंत जाण्याची वृत्ती असते, म्हणजे डेप्थ लेवलला जाऊन असे विचार करतात. घरगुती जीवनात त्यांना असे सारखे आव्हाने पेलावे लागतात. पूर्वाषाढा नक्षत्रातील चंद्र उत्साही आहे, आशावादी, समाजात लोकप्रिय, साहसी आहे. कधी कधी म्हणजे जरा ओव्हर कॉन्फिडन्स असतो पण या लोकांमध्ये. आता उत्तराषाढामध्ये शिस्तप्रिय, मेहनती, प्रामाणिक, नेतृत्व, सत्तास्थान, पण यश मात्र उशिरा. पण उशिरा जरी मिळालं तरी ते मिळणारं यश जे असतं ना ते स्थिर असतं. आता श्रवण नक्षत्रातील चंद्र तो म्हणजे ते थोडे असे श्रोता म्हणजे ऐकून घेणारे असतात, म्हणजे ऐकतात. असं ज्ञान पिपासू पण असतात, म्हणजे सारखं आपल्याला कुठून काय ज्ञान मिळेल असं बघत असतात. शिक्षण पण त्यांचं चांगलं असतं. अध्यापन करू शकतात, संगीत कलामध्ये निपुण असतात आणि आपल्या जबाबदारीची त्यांना पूर्ण जाणीव असते.
धनिष्ठा नक्षत्रातील चंद्र ऐश्वर्य देतो, संपत्ती, कीर्ती देतो. आणि हे लोक यांना म्हणजे संगीत किंवा नृत्य अशा कलेची आवड असते. कौटुंबिक आयुष्यात थोडेसे मतभेद असू शकतात. शतभिषा नक्षत्रातील चंद्र गुप्तविद्या, आयुर्वेद संशोधन, सत्यशोधक व उपचारक वृत्ती असते. एकाकीपणा व मानसिक तणाव पण असू शकतो म्हणजे या लोकांमध्ये. पूर्वा भाद्रपदामध्ये चंद्र असेल तर हे लोक तत्वज्ञानी असतात. असे गूढ शास्त्राचे पण म्हणजे अभ्यासक असतात. तपस्वी प्रवृत्ती असते. या लोकांना समाजात मान असतो. पण कधी कधी कठोर व असं काय म्हणतात, विचित्र वागणूक असू शकते यांची. उत्तरा भाद्रपदातील चंद्र गंभीर, शांत, स्थिर, ज्ञान, तत्वज्ञान व दानशूर असतात. कुटुंबात म्हणजे त्यांना कुटुंबाबद्दल त्यांना प्रेम असतं आणि ते सगळी जबाबदारी पण असं चांगली उचलतात म्हणजे कुटुंबाची. रेवती नक्षत्रातील चंद्र थोडासा कोमल आहे, हा दयाळू आहे. कला पण म्हणजे कला प्रिय पण आहे. आणि आध्यात्मिक मात्र खूप असतात हे लोक. आणि प्रवास पण ते जास्त करून असं तीर्थयात्रा वगैरे असेच प्रवास करतात. आणि कधी कधी थोडस त्यांना असुरक्षितता वाटते, त्याच्यामुळे ते त्यांचं मन असं थोडस गोंधळलेलं असतं. आता आपण बघूया चंद्र कोणत्या नवमांशात काय फळ देतो. हं? तर मग मेष नवमांशी चंद्र असेल तर हे म्हणजे सेनापती, धनवान, पिंगट म्हणजे त्यांचे नेत्र थोडेसे असे हे असतात. आणि चोर, कपटी किंवा चिडखोर आणि चंचल असतो असं जातं. आता चोर म्हणजे एक्झॅक्ट चोर नाही, कारण आता मेष नवमांशी तर त्याचा समजा पहिला नवमांश तस्करांशच येतो ना. पण असं त्यांनी उल्लेख केलाय म्हणजे. वृषभ नवंशी असता म्हणजे खांदे व मुख हे अवयव असे पुष्ट असतात. वर्ण थोडासा काळा असतो आणि मानी असतात. मिथुन नवंशी जर चंद्र असेल तर शरीर सुंदर असते, राजसेवक असतात, लेखक, पंडित असतात, बुद्धिमान पण असतात. पण थोडेसे स्वार्थी, थोडेसे लबाड असे पण असतात आणि टीका करणारे असतात दुसऱ्यांवर. कर्कनवंशी असेल चंद्र तर आणि कर्कनवंशी आणि शिवाय शनी दृष्ट असेल तर मग रंग थोडासा काळसर असतो. पण अशा लोकांना वडिलांचे आणि पुत्राचे सुख नाही मिळत आणि स्वभाव थोडासा चंचल असू शकतो. सिंह नवमांशात जर असेल म्हणजे चंद्र सिंह नवमांशी म्हणजे, तर शरीर पुष्ट, नाक असे उंच असते, धनवान असतात, बलवान असतात, मानी असतात आणि थोडेसे अहंकारी पण असू शकतात. कन्या नवमांशात जर चंद्र असेल तर हे मृदुभाषी असतात, थोडेसे अशक्त असतात. आणि हे पण थोडेसे कळत न कळत असं व्यसनाकडे म्हणजे जुगार टाईप अशा व्यसनाकडे म्हणजे त्यांचा कल असतो. तूळ नवमांशी असतात, कामासक्त असतात, राजसेवक, पण यांचे नेत्र मात्र सुंदर असतात आणि मोठ्या कुटुंबातील असतात, भोगी असतात आणि यांची पत्नी पण गौरवर्णी असते. वृश्चिक नवमांशी चंद्र असता व्यंग, निर्धन, शरीर कृश म्हणजे अशक्त आणि चाकरीसाठी म्हणजे नोकरीसाठी भटकंती करणारा असतात. म्हणजे असे स्थिरता नाही मिळत त्यांना नोकरीत. रोगी असतात, स्वार्थी असतात आणि यांचं कोणाशीही लवकर पटत नाही. यांना मूत्राशयाचे विकार पण होऊ शकतात. आता धनु नवमावशी जर चंद्र असेल तर शरीर अशक्त, पण यांचे बाहू म्हणजे हात असे लांब असतात. हे दाता असतात, तपस्वी असतात, धनवान असतात. यांची धर्मावर खूप श्रद्धा असते. शिक्षण पण हे उत्तम घेतात आणि यांचा जन्म पण चांगल्या कुटुंबात झालेला असतो. आता मकर नवमांशी जर चंद्र असेल तर स्त्री व पुत्र म्हणजे अशा जातकाचे स्त्री आणि मुलं म्हणजे पुत्र सुंदर असतात. पण हा जातक थोडासा लोभी असतो, रंगाने काळसर असतो, चंचल असतो, मानसिक धैर्य थोडेसे त्याच्याकडे कमी असते. कुंभ नवमांशी जर चंद्र असेल तर म्हणजे हे सारखे किटकिट किटकिट करणारे असतात, वाद घालणारे आणि स्त्री रहित असतात, चंचल असतात. यांची बुद्धी थोडीशी अस्थिर असते आणि यांना पण मानसिक धैर्य कमीच असते. मीन नवमांशी जर चंद्र असेल तर हे मृदुभाषी म्हणजे असं गोड
चांगल्या म्हणजे बोलत असतात नेहमी. तीर्थयात्रा पण करणारे असतात, पुत्रवान असतात, शिक्षक किंवा भिक्षुकी करणारे असतात, वेदांत पंडित असतात आणि यांच्या वडिलांची प्रतिष्ठा पण चांगली असते. एक आता विंशोत्तरी दशेप्रमाणे चंद्राच्या महादशेतील फळं आपण बघूया. ही चंद्राची महादशा 10 वर्षाची असते. तर चंद्राची महादशा जेव्हा जातकाला येते तेव्हा तो जातक म्हणजे ही दशा भाग्यकारक सूचित आहे. पण ते डिपेंड्स हा की चंद्र आपल्या आपल्या म्हणजे जातकाच्या राशीत कसा आहे. म्हणजे आपण असं धरून चालूया की चंद्र चांगला आहे. म्हणजे या दशेत व्यक्तीला अनेक प्रकारच्या संधी मिळतात, तीर्थयात्रा अनेक होतात, धार्मिक कामाची त्यांना आवड असते, घरात विवाहादी मंगल शुभ कार्य होतात, सरकार दरबारी पण यांना मान सन्मान प्राप्त होतो. त्याचप्रमाणे नोकरी मिळणे, मंत्रीपद मिळणे, निवडणुकीत यश प्राप्त होणे अशा अनेक म्हणजे त्यांना संधी उपलब्ध होतात. यांची कीर्ती पण वाढते. हे नम्र असतात, परोपकारी, यशस्वी, इकडे तिकडे हिंडण्याचा म्हणजे असे चांगल्या ठिकाणी प्रवास होतात आणि ते प्रवास झाले तर त्याच्यातून त्यांना लाभ पण होतो. लोकसभेचा सभासद होण्याचा योग पण असतो. परीक्षा पास होतात म्हणजे स्टुडंट असतील तर, कोर्ट कचेरी चालू असेल तर त्याच्यात त्यांना यश मिळते. स्त्री पुत्र धन इत्यादी म्हणजे गोष्टीत पण त्यांना यश मिळते. पुत्रप्राप्तीचा आनंद होतो. विद्यार्थ्यांना जर म्हणजे असं परीक्षेत असं काय म्हणायचं चांगलं यश मिळतं, स्कॉलरशिप हवी असेल तर ती पण मिळते. विद्येत उत्तम योग येतो. पण या दशेत जातक थोडासा आळशी किंवा निद्रेने व्याकुळ म्हणजे झोपेच्या संबंधित त्याला हे असू शकतं, थोडासा त्रास. आणि जर चंद्र निर्बल असला तर अर्थहानी, वाताचे सारखे रोग होतात. सज्जनांना म्हणजे हा असा जातक आहे ना सज्जनांचा विरोधक असतो. म्हणजे उगाचच कारण नसताना विरोध करतो आणि सतत वादविवाद आणि भांडण करणारा असा होऊ शकतो. आणि आपल्या स्वतःच्या कार्याकडे त्याचं लक्षच नसतं, दुसरीकडेच लक्ष देतो आणि असं वादविवाद करणारा असतो. त्यामुळे त्याला अनेक दुःख होतात, अनेक प्रकारचे आजार पण होतात आणि त्याचा व्यापार वगैरे काय असेल तर तिकडे पण त्याचं लक्ष लागत नाही. आता चंद्र महादशेतील फळ म्हणजे कसं बघायचं आपण, की जर चंद्र महादशा चालू आहे आणि लग्नीत चंद्र आहे तर काय होईल. तर जर लग्नी चंद्र असेल आणि चंद्राची महादशा असेल तर शरीरास यातना होतात, असं जातकाला निरुत्साह वाटतं आणि त्याची सांपत्तिक म्हणजे स्थिती पण थोडीशी खालावते आणि म्हणजे मानसिक स्थिती पण अशी थोडी चंचल, अस्थिर, अशी दुर्बल अशी असते. धनस्थानी जर चंद्र असेल तर द्रव्यसंचय, स्त्री पुत्राधिकांचे सुख चांगले मिळते, कौटुंबिक उत्कर्ष होतो, मिष्टान्न प्राप्ती होते, ऐशो आराम मिळतो, त्याच्या हातनं पुण्यकर्मे घडतात आणि सगळ्या सौख्यकारक गोष्टी घडतात. तृतीय स्थानी जर चंद्र असेल तर भावंडांचा उत्कर्ष व भावंडांची भरभराट होते. त्याला या अशा जातकाला भावंडांचे सुख पण चांगले मिळते, पराक्रमात पण त्याला यश मिळतं, प्रवासात फायदा म्हणजे जर त्यांनी प्रवास केले तर असं म्हणजे त्याला त्याच्यातनं फायदा पण मिळतो किंवा त्याचं स्थलांतर झालं तर ते पण चांगल्या ठिकाणी होतं. लेखनादी कामात सन्मान, भूषणांची प्राप्ती असं होतं. आणि चतुर्थ स्थानी जर चंद्र असेल तर सांपत्तिक सुस्थिती असते, स्थावर व वाहन सौख्य चांगले मिळते, स्त्री पुत्रांचे सुख मिळते, अधिकार मिळतात, लाभ होतात, कीर्तिकारक गोष्टी आणि सार्वजनिक कार्यात याला प्रतिष्ठा मिळते. पंचम स्थानी जर चंद्र असेल तर सर्व प्रकारची सुखे मिळतील, संततीची प्रतिष्ठा वाढेल, संतती सुख मिळेल, अधिकारामध्ये वाढ होईल आणि विद्वान लोकांशी मैत्री अशा जातकाची होते आणि विद्येत पण त्याला यश मिळतं. षष्ठ स्थानी जर चंद्र असेल तर शत्रूपासून भीती, नुकसान, थोडेसे असं अपमानकारक प्रसंग येऊ शकतात, द्रव्याचा नाश होतो, संकटे येतात,
प्रापंचिक व राजकीय पराधीनता, दुःस्थिती आणि असं आजार, रोगपीडा किंवा आजार होतात. सप्तम स्थानी जर चंद्र असेल तर स्त्री सौख्य चांगले मिळते. उद्योगधंदा करणारा असेल तर त्याच्यात पण यश मिळतं. व्यापारात फायदा, परदेशाशी व्यवहार होऊ शकतात. मनाची प्रसन्नता असते, म्हणजे असं जातक नेहमी प्रसन्न असतो, प्रवास पण करतो आणि पण त्याला शत्रूकडून नुकसानीचे प्रयत्न पण होतात. अष्टम स्थानी जर चंद्र असेल तर काय होईल? शारीरिक कष्ट, गंडांतर, क्लेश, रोग, पाण्यापासून भीती, परदेश गमन होऊ शकतं, आईला कष्ट होतात. त्याच्यानंतर स्वजनांशी वैर येऊ शकतं, सांपत्तिक आपत्ती ओढवते, भाग्यहानीचे वारंवार प्रसंग येतात. नवम स्थानी जर चंद्र असेल तर काय होईल? भाग्योदय, ऐश्वर प्राप्ती, सर्व प्रकारचे सौख्य, परिस्थिती अनुकूल असते, ईश्वरी कृपा असते आणि अचानक धनलाभ पण होतात. दशम स्थानी जर चंद्र असेल तर काय होईल? राजकीय उत्कर्ष, व्यापारात फायदा, नोकरीत अधिकार प्राप्ती, उद्योगधंद्यात यश, बढती, राजकृपा आणि माता पित्यास सुख मिळते. एकादश स्थानी जर चंद्र असेल, अनेक प्रकारचे धनलाभ होतात, वाहने, भूषणे यांची प्राप्ती होते, स्त्री पुरुष यांचे सुख मिळते, धनसंचय, स्थावराची वाढ, मानसिक हेतू असेल असा म्हणजे आपली काय म्हणायचं, मनाची इच्छा त्याची पण पूर्ती होते. द्वादश स्थानी चंद्र असेल तर संकटाचा काळ आहे हा थोडा, अपयशाचे प्रसंग येतात, कोणत्याही कामात धनहानी, नुकसान, शत्रूंकडून म्हणजे त्रास होतात, भाग्यहानी होते, शारीरिक मानसिक क्लेश होतात, लोकांशी विनाकारण शत्रुत्व येते, मित्र व नातलगांचा पण विरोध होतो. आता म्हणजे हे आपण स्थान बघितले. आता म्हणजे चंद्राचीच महादशा. पण जर चंद्र आपण राशीप्रमाणे बघूया, मेष राशीचा जर चंद्र असेल आणि चंद्राची महादशा, तर या जातकाचा म्हणजे ईश्वरावर पूर्ण भरोसा असतो, ब्राह्मणांविषयी म्हणजे तो पूज्य बुद्धी ठेवतो, प्रवास करतो, चंचल असतो, त्याची वृत्ती पण थोडीशी अस्थिर, पण उदार असतात, दयाळू असतात. आणि असं थोतांड कामाचा तिरस्कार म्हणजे असं जे काही लबाड किंवा असं खोटं जे वागतात त्या त्या लोकांना म्हणजे त्यांचा ते तिरस्कार करतात. वृषभ राशीचा जर चंद्र असेल तर काय होईल? राज्यप्राप्ती, राजासारखे ऐश्वर्य, भाग्योदय, संपत्ती व संतती सुख, स्त्री सौख्य, कुटुंब सौख्य, वाहन सौख्य मिळते त्यांना. मिथुन राशीचा चंद्र असेल तर ह्या लोकांना प्रवासाविषयी खूप आवड असते, धार्मिक असतात, सुखी पण असतात आणि मातृ पितृ भक्त असतात. कर्क राशीचा चंद्र असेल तर घरदार, वाहने यांची वृद्धी व सुख, जमीन जुमल्याची प्राप्ती, नवीन कार्यास आरंभ करणारे असतात, कीर्तिकारक गोष्टी यांच्या हातून घडतात, धार्मिक कार्य करतात, परोपकारी असतात, पण यांना गुप्त विकार होऊ शकतात. आता सिंह राशीचा चंद्र असेल तर शरीरास यातना, अस्वस्थता, राजकीय उन्नती, मान मान्यता या लोकांची म्हणजे अशी लोकांवर छाप पडते, त्यांना मोठमोठे अधिकार मिळतात आणि वारंवार प्राप्ती होते आणि लौकिकात पण त्यांच्या भर पडते. कन्या राशीचा चंद्र असेल तर स्त्री सौख्य, पण बुद्धी थोडी पापबुद्धी असते, अविचार करतात, जरा उतावळेपणाच्या गोष्टी करतात, परदेश गमन होऊ शकतं, प्राप्ती पण मिळते त्यांना, पण जरा लोकांमध्ये थोडं असं गैरसमज होतात यांच्याबद्दल. तुळ राशीचा चंद्र असेल तर द्रव्याची कमतरता, टंचाई, थोडं उत्साहभंग होण्याचे प्रसंग येतात, वाईट लोकांच्या संगतीत जातात ते किंवा त्यांच्याशी मैत्री करतात, वादविवाद करतात, आचरणात थोडासा विमजिकलपणा म्हणजे विक्षिप्तपणा येऊ शकतो. वृश्चिक राशीचा चंद्र असेल तर नाना प्रकारच्या व्याधी व उपद्रव, अनारोग्य, उद्योग धंद्यात अपयश, पराधीनता, म्हणजे आपले स्वजन शत्रू म्हणजे आपल्या असे रिलेशन मधले जे लोक असतात तेच आपले शत्रू होतात आणि ह्यांच्या हातून दुष्ट कृत्य पण होतात, मानापमाना म्हणजे चे प्रसंग येतात, उद्योगधंद्यात पण कमीपणा येतो, म्हणजे द्रव्याची हानी होते, राजकीय संकट येऊ शकतं आणि सांपत्तिक दर्जा पण यांचा खालावतो.
धनु राशीचा चंद्र असेल तर म्हणजे त्यांची काही पूर्वी असं हे केलेली इस्टेट असते तर त्यांचा पण थोडा नाश होऊ शकतो किंवा त्याच्यात कमतरता येऊ शकते. पण हे स्वपराक्रम करून भाग्योदय म्हणजे करू शकतात. मानसिक व राजकीय स्थिती थोडीशी असमाधानकारक असते. मकर राशीचा चंद्र असेल तर प्रवास करणारे असतात पण थोडे अस्थिर असतात. पण धनलाभ चांगला मिळतो त्यांना. व्यवसाय असेल तर त्याच्यात थोडा अस्थिरपणा येऊ शकतो. संतती सौख्य असते आणि थोड्याशा चिंता पण असतात. कुंभ राशीचा चंद्र असेल तर हे म्हणजे ह्यांना असं ऋणग्रस्त स्थिती असं म्हटलंय, म्हणजे कर्ज होऊ शकतं थोडं आणि धनाची पण हानी होऊ शकते आणि नाना प्रकारची व्यसने लागू शकतात. वाईट लोकांशी संगत किंवा मैत्री करतात त्यामुळे त्यांच्या हातून पापकृत्ये घडतात आणि सगळ्या प्रकारचे क्लेश पण त्यांना होतात. मीन राशीचा चंद्र असेल तर या लोकांचा म्हणजे खर्च अतिशय होतो. पण तो खर्च सत्कर्म करण्याकडे होतो तो म्हणजे असं. आणि त्यांना म्हणजे धार्मिक यात्रा वगैरे त्याची तर प्राप्ती होतेच. आणि स्त्री पुत्रांस म्हणजे अशा लोकांच्या स्त्री आणि पुत्रांस सौख्यदायक आहे. आणि शत्रू जर असतील तर त्या शत्रू पक्षाचा नाश होतो. आता चंद्र महादशेतील अंतर्दशेची फळे. तर चंद्रामध्ये चंद्रच जर अंतर्दशा असेल तर काय होईल? स्त्री लाभ, सौख्य, ऐशो आराम आणि असं काय म्हणतात भूषण वस्त्रादिकांची समृद्धी, संतती लाभ, स्वजनांपासून सन्मान, सांपत्तिक भरभराट होते. चंद्रामध्ये मंगळाची अ, अंतर्दशा असेल तर पित्तविकार अ, आणि शरीरात थोडे रक्तदोष वाढतात. भावंडांशी कलह होऊ शकतो. त्यांच्याशी वैर येऊ शकतं. अग्निपीडा होऊ शकते. वाहन सौख्य आणि भूमीची प्राप्ती मात्र चांगली असते आणि असं जातक उत्साही पण असतो. आता चंद्रामध्ये राहूची अंतर्दशा असेल तर अनेक दुःखदायक गोष्टी, मानसिक त्रास आणि असा जातक थोडासा त्या काळात निरुत्साही राहतो आणि त्याला असे रोग किंवा आजार पण येतात. त्याच्यामुळं असा कंटाळलेला असतो. शत्रुत्व असतं, मानहानीचे योग येतात आणि धंदा म्हणजे काय व्यवसाय करत असेल तर त्याच्यात पण त्याच्या द्रव्याची अशी थोडी हानी होते. चंद्रामध्ये गुरुची अंतर्दशा असेल तर शरीर सुख चांगलं मिळतं. प्रापंचिक म्हणजे काय सौख्य मिळतं. स्त्री पुत्राधिकांस पण चांगलं असतं त्याच्या. ह्याच्या काही मानसिक इच्छा असतील तर त्या पण पूर्ण होतात. विद्येत यश मिळतं. राजदरबारी मान मिळतो. धनाची प्राप्ती होते आणि धनसंचय पण हे लोक चांगले करतात. आता चंद्रामध्ये शनीची अंतर्दशा असेल तर स्वजन व आप्तवर्गाशी कलह किंवा भांडण, शत्रुत्व असं निर्माण होतं आणि मग त्यामुळे त्यांना निष्कारण त्रास होतात. अपमानास्पद अशी वागणूक मिळते त्यांना आणि त्यामुळे ते थोडे भय असतं त्यांना आणि कुठलेही कार्य असं पटकन होत नाही. विलंब होतो, त्याच्यात अडथळे येतात आणि वातविकारापासून पण पीडा होऊ शकते. चंद्रामध्ये बुधाची अंतर्दशा असेल तर विद्या, अधिकार, उद्योगधंदा, व्यापार वगैरे गोष्टींची भरभराट होते. आता हे आपण असं नाही, पण हे पूर्वीच्या ह्याच्यात दिले गायी, हत्ती, धन, वाहने असं. तर आपण असं आता वाहन सौख्य चांगलं मिळेल असं म्हणू. नोकर चाकर यांचं पण सुख मिळतं. स्त्री सुख मिळतं. आरोग्य जर बिघडलेलं असेल तर ते सुधारू शकतं. चंद्रामध्ये केतूची अंतर्दशा असेल तर बंधू नाश होऊ शकतो. अनेक संकटे येऊ शकतात आणि म्हणजे औद्योगिक किंवा व्यापार करणारा असेल तर ते तिथे थोडस डाऊनफॉल येतो. धनाचा नाश होतो. चंद्रामध्ये शुक्राची अंतर्दशा असेल तर स्त्री सुखाला अतिशय उत्तम आणि संतती सौख्य पण चांगले आणि कन्या योग येऊ शकतो. व्यापारात यश आणि हा काळ त्या जातकासाठी अनुकूल काळ असतो. आणि चंद्रामध्ये रवीची अंतर्दशा असेल तर सुख, समाधान आणि रिपुनाश म्हणजे असं शत्रूचा नाश होतो. सर्वांवर या लोकांची छाप पडते. अधिकाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होते आणि शौर्य पण म्हणजे करतात, म्हणजे अशा शौर्यवान गोष्टी करतात. आणि वादविवाद असतील तर त्याच्यात त्यांना म्हणजे वादविवादात यश पण मिळतं.
आता चंद्राची गोचरीची फळे आपण बघूया. तर जन्म राशीपासून चंद्र जर प्रथम, द्वितीय, पंचम, सप्तम, नवम, दशम व एकादश या स्थानी जर चंद्र येत असेल त्यावेळे सर्व प्रकारे म्हणजे सुख मिळते, आनंदाचा उत्कर्षाचा काळ असतो. शरीर सौख्याला पण म्हणजे चांगला असतो, आरोग्यकारक असतो. आप्तवर्ग, स्त्री, संतती इत्यादींचे सुख चांगले मिळते. प्रेम प्रकरणात यश मिळते. मनाला समाधान व शांत वृत्ती. कोणतेही काम अगदी सरळ निर्विघ्नपणे म्हणजे कुठलाही अडथळा न येता व्यवस्थितपणे पार पडते. धनलाभ होतात. अनुकूल व हितावह गोष्टी घडतात. समाजात मान सन्मान व प्रतिष्ठा वाढते. उद्योगधंद्यात उत्कर्ष होतो. वादविवादात जय होतो. अशा अनेक म्हणजे शुभ गोष्टी घडतात. आणि जन्मराशीपासून जर म्हणजे चंद्र तृतीय, चतुर्थ स्थानी असल्यास परिस्थितीमध्ये फारसा फरक नाही, आहे तशीच परिस्थिती राहते. म्हणजे डाऊनफॉल पण नाही आणि खूप असं चांगलं पण नाही, जैसे थे वैसे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणजे प्रतिकूल काही होत नाही. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचा चंद्र मध्यम प्रतीची शुभ फळे देतो. जन्मराशीपासून चंद्र 6, 8 आणि 12 या स्थानी म्हणजे असेल तर लोकांशी विनाकारण वैर उत्पन्न होते. पैशाच्या अडचणी येतात. उद्योगधंदा व प्रापंचिक गोष्टीमध्ये मनासारखे असं काही घडत नाही. त्याच्या म्हणजे नेहमी काळजीत राहतो तो जातक असा. मनाला स्थिरता नसते. स्वास्थ्य लाभत नाही. मनाला चिंता लागते. आणि थोडासा म्हणजे हे तो जातक असा अविचारी पण होऊ शकतो. तर आपण चंद्राचे नक्षत्र गोचर असं बघूया. म्हणजे तर मागच्या वेळेस जसं आपण सूर्याचं बघितलं ना, तर हे आचार्य गर्ग यांच्या मतानुसार काय आहे, की चंद्र जिथे स्थित आहे त्या नक्षत्रापासून आपला नक्षत्र म्हणजे जन्म नक्षत्र अशी स्थिती आपण बघायची. म्हणजे जर पहिले नक्षत्र आले म्हणजे आता गोचरीच्या चंद्रापासनं आपलं जन्म नक्षत्र पहिलं आलं तर ते कुठं पडतं, तर तोंडात पडतं. तर त्यावेळेस म्हणजे फलित काय मिळेल आपल्याला, तर अशा वेळेस धनहानी होऊ शकते. खर्चात वाढ होऊ शकते. आणि 2 ते 7 म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7 हे नक्षत्र डोक्यावर पडतात. तर त्यावेळेस काय होईल, प्रत्येक दृष्टीने शुभ आणि सन्मान प्राप्ती म्हणजे हे त्याचं फलित झालं. मग तसंच आता 8, 9, 10 तर हे कुठं पडतं, तर आपल्या तळ म्हणजे डाव्या हातावर. मग अशा वेळेस काय होतं, नुकसान होते किंवा खर्चात वाढ होते. मग 11 ते 16, 11, 12, 13, 14, 15, 16 हे हृदयावर पडतं. आणि अशा वेळेस दाम्पत्य सुख चांगलं मिळतं. 17, 18, 19 हे उजव्या हातावर पडतं. अशा वेळेस आरोग्यात बिघाड होऊ शकतो. 20, 21, 22, 23, 24, 25 हे कुशीत पडतं. सर्व प्रकारे शुभ आणि सुख आणि विजय प्राप्ती असं त्याचं फळ आहे. 26, 27 काही ठिकाणी ते 28 म्हणजे आपलं अभिजित नक्षत्र पण घेतले, पण जनरली आपण 27 नक्षत्रच घेतो म्हणून 26, 27 हे पायावर पडतं. मग त्याचं फलित काय आहे, तर नुकसान होईल, खर्च म्हणजे वाढतील. असं जातकाला भीती, कसली तरी भीती निर्माण होते. आणि त्याला व्यर्थ भटकंती कराव्या लागतात. म्हणजे तो प्रवास करतो पण त्या प्रवासातनं तो त्याचे ते प्रवास असे फलदायी नाही होत. आता चंद्रात नक्षत्र बिंदू बद्दल थोडस सांगते. ते तर आपण म्हणजे सरांनी छानच शिकवलेलं आहे, पण म्हणजे तुम्हाला फक्त काही जणांनी नसेल त्या क्लासला तर म्हणजे चंद्र आपल्या मूळ चंद्र नक्षत्रापासून 10वं जे नक्षत्र येते तिथे कर्म नावाचा हा चंद्रात नक्षत्र बिंदू येतो. आणि 16वं जे नक्षत्र येते ते संघटित म्हणजे एकत्रित काम करणे असा त्याचा अर्थ. 18वं जे नक्षत्र येतं ते उदय म्हणजे उदयास येणे किंवा प्रगती होणे अशा अर्थी. 19वं आहे ते आधार नावाचा म्हणजे हा चंद्रात नक्षत्र बिंदू येतो, त्याचा अर्थ विकास किंवा ग्रोथ होणे असा. 23वं जे येतं ते विनाश
म्हणजे नाश पावणे किंवा डाऊनफॉल येणे. 25वा आहे ते मानस, म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणे किंवा सर्व कामात यशप्राप्ती होणे. 26वा जे आहे ते राज, म्हणजे मान सन्मान मिळणे, राजासारखा मान सन्मान मिळणे असं, किंवा जातं कसं एखाद्या उच्च पदावर त्याची नेमणूक होणे. 27वा आहे अभिषेक, म्हणजे अभिषेक म्हणजे आपण आता अभिषेक, एखाद्या गोष्टीचा अभिषेक असं चांगलंच ना, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याला नोकरीत असेल तर अवॉर्ड्स रिवॉर्ड्स मिळतात, म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची योग्य दखल घेतली जाते आणि तो बक्षिसास पात्र होतो. आता हे चंद्राचं आपण रत्न म्हणजे मोती आहे बरं का. पण ह्याचं एक्झॅक्ट असं केमिकल कॉम्बिनेशन काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे बरं का. आणि हा म्हणजे हे रत्न साधारण किती कॅरेटचं, तर 4 कॅरेटपेक्षा म्हणजे तो मोती मोठा असावा. आणि सहसा भसरा मोती, म्हणजे ज्याला छिद्र नसतात, असा वापरला तर तो म्हणजे त्याचे काय म्हणतात परिणाम जास्त चांगले. पण हे रत्न आता आपण बघ हे करताना कुंडली बघूनच द्यायला लागेल. तर हे कोणी वापरावे, तर मेष कर्क वृश्चिक मीन या लग्नाच्या व्यक्तीने म्हणजे मोतीरत्न वापरावे. मकर कुंभ सिंह धनु या लग्नाच्या लोकांनी मोती वापरू नये. पण हे जरी इथं असं दिलं तरी आपण म्हणजे टोटल पूर्ण कुंडलीचा अभ्यास करूनच ते रत्न द्यायला हवे. आणि ज्यांचा जन्म कृष्ण पंचमी पासून शुक्ल नवमी पर्यंत, म्हणजे क्षीण चंद्र असणाऱ्या व्यक्तींनी पण नाही शक्यतो वापरू. चंद्र पत्रिकेत वृश्चिकेचा असता आणि तो 6, 8, 12 या स्थानांमध्ये असेल तर आणि पापग्रहांनी बिघडला असेल, म्हणजे पापग्रह म्हणजे शनी, हर्षल, राहू, केतू, मंगळ, तरी पण नाही वापरावं. आणि चंद्र महादशेमध्ये कन्या व तूळ लग्नाच्या व्यक्तीने वापरला तरी चालेल. आणि मग ते भाग्यांक पण दिलाय, ज्यांचा भाग्यांक 2 आहे अशा व्यक्तींनी पण वापरला तर चालेल. आणि विवाहित स्त्रीने मात्र म्हणजे मोती म्हणजे आयदर त्याची कुड्या, म्हणजे आपण कानातल्या कुड्या म्हणतो ना, किंवा नथ, बांगड्या असं हे करायचं. कारण म्हणजे मोती जर वापरलं तर तो मोती त्या म्हणजे ज्या स्त्रीचं विवाह झालाय तर सौभाग्यकारक तिला ठरतो. पण हे चंद्राचे मोती म्हणजे जे वापरतात त्यांनी शनीचा नीलम किंवा राहूचा गोमेद असं म्हणजे एकत्र नाही म्हणजे वापरलं नाही पाहिजे. म्हणजे जर तुम्ही मोती वापरताय तर मग शनीचा नीलम नको वापरायला किंवा राहूचा गोमेद पण नको वापरायला. आता चंद्र उपासना याच्याबद्दल आपण बोलूया. तर म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे जातक येतो आणि आपल्याला त्याच्या कुंडलीवरनं दिसतंय की याचा आयदर चंद्र क्षीण आहे किंवा तो चंद्र म्हणजे त्याला चंद्र बळ नाहीये, तर मग आपण त्याला म्हणजे काय करायला सांगणार, चंद्र उपासना. तर कोणत्या कोणत्या उपासना करायला सांगणार, तर चंद्राचा हा मंत्र ओम सोम सोमाय नमः हा मंत्र आपण त्यांना म्हणजे करायला सांगूया. आणि ओम ऐम ह्रीम सोमाय नमा, म्हणजे दोन्हीपैकी कुठला तरी एक. आणि हे रत्न तर मी सांगितलेच, म्हणजे चंद्राचं मोती रत्न वापरायला द्यायचं. पण मग ते कसं वापरायला सांगायचं, तर चंद्राचं रत्न म्हणजे चंद्राचं काय म्हणायचं धातू कुठला आहे, तर चांदी. म्हणजे चांदीच्या अंगठीत हा मोती घालून ओम सोम सोमाय नमा या मंत्राने अभिमंत्रित करायचं आणि पूजा करायची. पण हे केव्हा करायचं, तर सोमवारी सकाळी सूर्योदयापासून 1 तासाच्या अवधीत. आणि मग ती अंगठी म्हणजे अशी पूजा अर्चा करून झाल्यानंतर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये ती अंगठी धारण करायला सांगायचं. आणि चंद्र यंत्राची पण रोज पूजा करावी. ते यंत्र मी जरा वेळाने दाखवते तुम्हाला. असं चौकोनामध्ये 7, 2, 9, 8, 6, 4, 3, 10, 5 असं म्हणजे त्याचे ते आकडे आहेत. मागच्या वेळेस आपण रवीचं बघितलं तर त्याला टोटल त्याची बेरीज येत होती 15. आता या म्हणजे अंकांची टोटल बेरीज 18 येते. आणि मग आता लाल किताब किंवा इतर प्रमाणे म्हणजे त्याचे असे तोडगे तोडगे किंवा काय रेमेडीज अशा, की दर सोमवारी म्हणजे थोडे तरी तांदूळ, साखर किंवा दूध हे दान करायचं
किंवा ते तांदूळ आपण म्हणजे पाण्यात प्रवाहित करायचे. असं 43 दिवस करायचं मात्र. आणि किंवा दर सोमवारी वाहत्या पाण्यात चांदीचा असा छोटासा तुकडा किंवा आपलं 1 रुपयाचं जे नाणं असतं ना, ते पण प्रवाहित केलं तर चालेल. हे पण 43 दिवस करायचं. आणि दर सोमवारी शक्य झालं तर शिवलीलामृत मधील 11वा अध्याय वाचायचा. आणि जमत असेल तर म्हणजे हा चंद्र गायत्री मंत्र ह्याचे मात्र लाभ खूप आहेत. हा चंद्र गायत्री मंत्र रोज रात्री केला तरी चालेल किंवा ऍटलिस्ट पौर्णिमेला तरी करायचं. कारण पौर्णिमेला कसं चंद्र एकदम असं आपण फुल मून म्हणतो ना, म्हणजे त्याच्याकडे आपण बघितलं तरी सुद्धा आपल्याला इतकं असं प्रसन्न वाटतं. आणि म्हणजे मी असं पण वाचलंय की ज्या म्हणजे दाम्पत्य जीवनात ज्यांना आडी अडचणी आहेत किंवा त्यांचे डिस्प्यूट होतात, तर त्यांनी शक्यतो रोजच म्हणजे सूर्यास्ताला गेला आणि जेव्हा चंद्र उदय होतो ना, तर जसं आपण सूर्याला कसं अर्घ्य देतो, तसं चंद्राला पण दूध आणि पाणी एकत्र करून अर्घ्य द्यायचं. आणि हा चंद्र गायत्री मंत्र म्हणायचा. तो मंत्र असा आहे: ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृत तत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात. पण ह्यानी काय काय म्हणजे आपल्या मानसिक शांती मिळते, आपला आत्मविश्वास वाढतो, बुद्धी वाढते. आणि आईचे स्वास्थ्य जर खराब असेल तर ते म्हणजे आईला स्वास्थ्य पण म्हणजे मिळते. आणि प्रेम हवं असेल तर ते पण मिळतं. मॅडम प्लीज रिपीट करता. कोणचा मंत्र का? हा हा. हा. चंद्र. हा चालेल. चंद्रगाय. ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृत तत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात. परत सांगते. ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृत तत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. आणि आता कोजागिरी पौर्णिमा येईलच, त्यावेळेस आपण सगळेजण करतोच ना. तर खरं तर सगळ्याच म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं असं काही काही जण व्रत पण करतात. तर त्यावेळेस काय करायचं, आयदर दूध साखर किंवा मोस्टली खीर जर बनवली तर चांगलं. त्या म्हणजे चंद्र जेव्हा दिसतो ना आपल्याला, म्हणजे चंद्र उदयास येतो, तर त्यावेळेस त्या चंद्राच्या प्रकाशात ती खीर ठेवायची. आणि मग नंतर हा मंत्र पण म्हणायचा. आणि मग ती खीर आपण प्रसाद म्हणून पण म्हणजे हे असं काय घ्यायची, म्हणजे भक्षण करायची. तर त्यांनी पण बरेचसे आजार असे बरे होतात, असं पण म्हणजे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. कारण चंद्र ऍक्च्युअल म्हणजे काय म्हणतात त्यावेळेस ते अमृत म्हणजे त्याच्या चंद्राकडनं आपल्याला मिळत असतं. म्हणजे असं पण आहे, म्हणजे आहे नाही चांगलंच आहे म्हणजे ते. आणि त्या कोजागिरीमध्ये जे आपल्याला आपली जर दृष्टी पण सुधारायची असेल तर त्या चंद्राच्याच प्रकाशात मात्र सुईमध्ये धागा घालायचा, म्हणजे आपली डोळ्याची म्हणजे काय म्हणायचं ज्योती अशी अजून वाढते. आणि त्याच्याकडे एकटक बघत राहायचं असं. आणि काही अडीअडचणी पण असतील तर ह्या पौर्णिमेच्या रात्री पण साधारण 12 नंतर म्हणजे जेव्हा सूर्य अगदी सगळीकडे शांत, सॉरी चंद्र आलेला असतो पूर्ण आणि सगळीकडे शांतता पण असते, तर ह्या चंद्र गायत्री मंत्राचा जर 108 वेळा जप केला तर जर आपल्याला काही अडीअडचणी असतील तर त्याच्यातनं पण आपण निभावून जातो. मॅडम उपवास जो आहे तो 43 दिवस 43 सोमवार करायचे का का नाही पौर्णिमा? नाही नाही नाही. पौर्णिमेचं व्रत इतकं नाही, म्हणजे जसं जमेल तसं. पण मी ते 43 दिवस ते चांदीचा तुकडा किंवा ते तांदूळ किंवा हे पाण्यात सोडायला सांगितलं ना, ते तर लाल किताबचे आपले आहेत ना उपाय, तर ते साधारण ते 43 दिवस करा असं सांगतात ना. आणि हा हम्म. म्हणजे आपला हा जो म्हणजे शिवलीलामृतला मधला 11वा अध्याय आहे ना, तर तो तर रोज पण वाचला तरी चांगलंच आहे ना. नाही तर ऍटलिस्ट पौर्णिमेला तर केलं तर अजूनच चांगलं.
जनरली ओके सगळे लोक ओके. वाचतात ना. आता म्हणजे वाचा, किंवा आजकाल आपल्याला युट्यूबला आपल्याला ऐकायला पण मिळतात ना, आपण ऐकू पण शकतो ना. हम्म. हो मॅडम, थँक्यू. तर आपल्याकडे वेळ आहे का? असेल तर मग थोडस युतीचे फळं बघायचे का? चंद्राशी होणाऱ्या ग्रहांच्या युतींची फळे. हं? बघूया. जेवढे जेवढे मला म्हणजे सापडले तेवढे आपण बघूया. किंवा त्याच्या अगोदर थांबा, जसं जसा वेळ मिळेल तसं मी सांगते. हे चंद्र स्वतः प्रत्येक स्थानाला लग्नापासून जर बघत असेल, म्हणजे दृष्टी असेल त्याची, तर काय फळ मिळेल ते पण आपण बघूया. जर चंद्र म्हणजे लग्नाला बघेल तर, हा म्हणजे सप्तमात असेल तर ऑब्विसली तो लग्नाला बघणार ना. तर मग प्रवासी, व्यवसायी, भाग्यवान, शौकीन आणि स्त्री प्रेमी असतो असा जातक. आणि द्वितीय स्थानाला जर चंद्र बघत असेल तर अशा जातकाकडे संपत्ती अधिक असते, आणि साधारण म्हणजे तो सुखी असतो. पण 8 किंवा 10 वर्षाच्या दरम्यान त्याच्या शरीराला काहीतरी कष्ट होतात, आणि पाण्यात बुडण्याची पण शक्यता असते. जखमा, खरचटणे किंवा खरूज वगैरे असे पण गोष्टी होतात. तृतीय स्थानाला जर चंद्र बघेल तर धार्मिक असतात असे लोक. प्रवासी असतात, पण त्यांना वाहन सौख्य चांगलं असतं. आणि 24 वर्षाचे सुमारास म्हणजे ते काहीतरी पराक्रम त्यांच्या हातातनं घडतो. आणि हा असा जातक सत्संग प्रिय असतो, आणि लोकांमध्ये पण मिसळणारा असतो. चतुर्थ स्थानाला जर चंद्र बघेल तर वयाचे 24व्या सुमारास त्याला सुखप्राप्ती होते, राजमान्यता मिळते, वाहनाचे सौख्य पण मिळते. आणि हा असा जातक म्हणजे मातृभक्त किंवा मातेची सेवा करणारा असतो. 5व्या स्थानाला जर म्हणजे चंद्र बघेल तर असा जातक व्यवहारात कुशल असतो, बुद्धिमान पण असतो, आणि प्रथम पुत्र संतती असते त्याला, आणि तो कलाप्रिय पण असतो. 6व्या स्थानाला जर चंद्र बघेल तर शांत असतो, रोगी असतो, पण शत्रूकडनं म्हणजे त्याला त्रास होतात, म्हणजे गुप्त रोग पण होऊ शकतात. 7व्या स्थानाला जर बघेल, म्हणजे प्रथम स्थानात चंद्र येईल तेव्हा तो 7व्या स्थानाला बघेल ना. तर असा जातक सुंदर, सुखी, आणि म्हणजे त्याला सुंदर स्त्रीची पण प्राप्ती होते, म्हणजे त्याला मिळणारी बायको पण चांगली असते. सत्यवादी असतात, व्यापारामध्ये धनसंचय करणारे असतात. अष्टम स्थानावर जर चंद्र बघेल तर म्हणजे म्हणजे पित्याचा पण म्हणजे पित्याकडचं जे धन आहे, आपण म्हणतो ना पितृधन नाश करणारा, कुटुंबाला विरोध करणारा असतो, रोगी असतो, आणि थोडासा लंपट असं म्हटलंय. नवम स्थानावर बघेल तर धर्मात्मा असतो, भाग्यशाली असतो, पण बुद्धिमान असतो, पण त्याला म्हणजे भ्रातृहीन असं म्हटलंय, म्हणजे भावंड नसतात. दशम स्थानावर बघेल तर पशु व्यवसायी असतो, धर्मांतर करू शकतो, आणि म्हणजे पित्याला विरोध करणारा असतो. त्याचा स्वभाव थोडासा चिडका असतो. एकादश स्थानाला जर बघेल तर धन प्राप्त करणारा, परंपरा परंपरागत व्यवसाय करणारा, आणि अधिक कन्या संतती असतो, म्हणजे असतात त्याला. आपण मित्रांमध्ये तो म्हणजे असं मित्रप्रेमी असतो, म्हणजे मित्रांमध्ये असं त्याला मानतात. म्हणजे द्वादश स्थानी जर बघेल चंद्र तर शत्रूद्वारा द्रव्य खर्च होतात, थोडा असं चिंतातूर असतो. परंतु शेवटच्या अवस्थेत म्हणजे आफ्टर म्हणजे काय म्हणजे काय उर्वरधात आपण काय म्हणतो, उत्तरार्धात, हा. उत्तरार्ध. हा, उत्तरार्धात. तर त्यावेळेस मात्र तो नंतर सुखी होतो. आता थोड्याशा युती बघूया, जेवढा वेळ असेल तेवढा आहे, अजून थोडासा वेळ. मग मी तुम्हाला ते नंतर यंत्र दाखवेल. तर चंद्राशी होणाऱ्या ग्रहांच्या युतींचे फळे. हा, चंद्र मंगळ एकत्र असेल तर शूर, कुलीन, धर्मशील, श्रीमंत, गुणवान, विजयी, कुशल वक्ता, धीर असतो, साहसी असतो, आणि अशा जातकाचा जन्म उच्च कुळात झालेला असतो.
कार्यकुशल असतात अशी जातक, बुद्धिमान असतात, भाग्यशाली असतात, आणि उदार पण असतात, धैर्यशाली पण असतात, निश्चयी, उलाढाली, यशस्वी, असे हिशोबी, म्हणजे सौंदर्य व शोभा यांची पण त्यांना आवड असते, उद्योगी असतात, त्याच्यानंतर दीर्घोद्योगी असतात. आणि पण सांपत्तिक शुभयोग असेल तर ठीक आहे, नाही तर मग सांपत्तिक स्थितीत थोडासा फेरबदल पण होऊ शकतो. आणि हाच चंद्रमंगळाचा योग जर अशुभ असेल झाला तर मग जातक कसा बनेल, तर तो थोडा लहरी, पण आपण म्हणतो ना काय हा माणूस विम्सिकल आहे बघ, कधी असं तर कधी तसं, म्हणजे थोडा लहरी असतो, हेकेखोर असतो, आणि सगळे कामं असं अविचाराने करतो. अं, स्त्रियांच्या सहवासात त्याला म्हणजे राहायला थोडंसं आवडतं, आणि असं घराण्याचा लौकिक घालवणारा असतो, खोटे बोलणारा असतो, आणि त्याचे म्हणजे जो ते अंदाज बांधतो ना ते वारंवार चुकतो, आणि त्यामुळे तो अडचणीत येतो, आणि अशा जातकाचा विवाह पण सुखकारक नाही होत. चंद्र बुध योग बघूया आपण. चंद्रबुध म्हणजे युती असताना असे जातक धर्मनिष्ठ, शास्त्री, आणि असे अ, गुणवान असतात, खूप विद्वान असतात, मनोज्ञ असतात, आणि त्यांची बुद्धी अशी निर्मळ असते, संशोधक असतात, इतरांना मदत करणारे पण असतात, आणि त्या असं समयसूचकता, असं त्यांना इंट्युशन पॉवर पण चांगली असते, आणि नाना प्रकारच्या म्हणजे विविध प्रकारच्या भाषा पण शिकण्याची आवड असते, आणि ते शिकतात पण तेवढे. वक्तृत्व, लेखन, प्रकाशन पण चांगलं करतात, आणि आपल्या रिलेटिव्ह बरोबर पण असं प्रेमळ वागणूक असते त्यांची, आणि आपले आयुष्य ते सुखाने घालवतात, यशस्वी असतात. आणि हा म्हणजे चंद्रबुध योग हा अशुभ जर असेल, म्हणजे पापग्रहांच्या दृष्टयुक्त किंवा असं काही असेल, तर मग हे बुद्धिमान तर असतातच, नो डाऊट, पण त्या बुद्धिमत्तेचा ते दुरुपयोग करतात, आणि थोडे आपण म्हणतो ना भांडण लावून देणारे, म्हणजे काय चहाडखोर अशी त्यांची थोडीशी वृत्ती असते, आणि असं अ, म्हणजे अप्रासंगिक भाषण करणारे, थोडेसे लबाड पण असतात, आणि दुसऱ्यांची संपत्ती आपल्याला मिळावी किंवा त्याचा उपभोग घेण्यासाठी ते प्रयत्न करतात. स्मरणशक्ती पण अशा जातकांची कमी असते, आणि असं छोटस जरी भांडण असेल तर उगाचच मोठं भांडण असं वाढवण्याचं हे करतात, आणि असं दुसऱ्यांना सल्ला, आपण म्हणतो ना बद सल्ला, म्हणजे चांगला सल्ला नाही देत, असा वाईट सल्ला देतात असे. आता चंद्र गुरु युती, हे म्हणजे साधूचा आश्रय घेणारा असं म्हटलंय, अतिशय बुद्धिमानी, म्हणजे शीलवान, म्हणजे चारित्र्य संपन्न असतात, प्रेमी असतात, धार्मिक, सदाचारी, सेवावृत्ती असते, सज्जनांचे आणि साधू संतांचे रक्षण करणारे असते. असे मोठमोठ्या संस्था ज्या स्थापन करणारे लोक असतात ना, त्यांच्या म्हणजे पत्रिकेत ही चंद्र गुरु युती म्हणजे गजकेशरी योग म्हणतो ना आपण, ही सापडतेच सापडते. कीर्ती संपन्न असतात, आध्यात्मिक विद्येत प्रगती करणारे असतात, शिक्षण क्षेत्रात पण प्रगतीचे काम करतात, आनंदी असतात, भाग्यवान, धोरणी, आशावादी, आणि शरीर प्रकृती पण अशी सशक्त असते अशा लोकांची. आणि पण हाच योग जर अशुभ योगात झाला, म्हणजे गुरुचंद्राची युती, आणि असं राहू, केतू, शनी असे सारखे म्हणजे त्यांचा प्रभाव असेल या योगावर, तर अशुभ योगात स्वभाव थोडा उधळ्या, म्हणजे उगाचच खर्च करतात, असे बेफिकीर असतात, अपचनाचे विकार पण त्यांना होऊ शकतात, आणि हे सट्टे, लॉटरी असं म्हणजे त्याच्यात भाग घेण्याची त्यांना हे सवय असते, आणि त्याच्यामुळे ते स्वतःच नुकसान करून घेतात.
चंद्र शुक्र युती हे म्हणजे ज्यांच्या ह्याच्यात चंद्र शुक्र युती असते ना, तर देव घेवी म्हणजे असं देवाणघेवाण त्याच्यात ते कुशल असतात. कुशल व्यापारी पण असतात ते. आणि टापटीप असे राहणारे, सुंदर, सुस्वभावी. आणि मग विवाह म्हणजे आफ्टर मॅरेज त्यांचा भाग्योदय होत असतो. आणि आयुष्य आरामाची पण ह्यांना आवड असते. ललित कलांची पण आवड असते. त्यांचा स्वभाव पण प्रेमळ असतो. आणि म्हणजे असे आयुष्यात समाधानी राहतात ते. आणि असं म्हणजे आप्तेष्टांमध्ये त्यांना मान सन्मान पण मिळतो. पण हाच योग जर अशुभ झाला तर थोडा उधळ्या आणि असं मूर्ख असं म्हटलंय म्हणजे, आणि गबाळा गलिच्छ असं, असं दुर्बल प्रकृतीचा, संसारात त्याला सुख नसतं. आणि स्वभाव पण चंचल असतो. आणि मी म्हणेन तेच खरं, असं अशी त्याची थोडीशी वृत्ती असते. आणि चंद्र शनी युती असेल तर ही जरा म्हणजे नाहीच म्हणजे चांगली. पण त्यांनी असं म्हटलं, वाईट स्त्रीचा पती किंवा वडिलांना नावं ठेवणारा, सांपत्तिक स्थिती थोडी खालावलेली असते. शीलही नसतात, धनही नसतात, थोडे असे काय चंचल पण असतात. पण या युतीचा शुभयोग पण त्यांनी सांगितलाय. शुभयोग झाला तर म्हणजे आपण पण बघितलंय ना आता बऱ्याच पत्रिका, म्हणजे चांगले असेल तर चंद्र शनी तर दीर्घोद्योगी पण होतात. असे खंबीर असतात, विचारशील असतात. त्यांची शरीर प्रकृती पण उत्तम असते. धनसंचय पण ते असं चांगल्या प्रकारचं करू शकतात. आणि अविश्रांत परिश्रम करणारे असतात. आणि आप्तेष्टा म्हणजे नातलगांकडनं पण त्यांना लाभ होतात. आणि अशुभ योगात दुःखी, दरिद्री, रोगी, चिडखोर, असा काय म्हणायचं, सस्पिशियस म्हणजे संशयी स्वभाव असतो. दाम्पत्य सुख त्यांना चांगलं नाही मिळत. आणि असं कुमार्गाने जाणारे पण असतात. चंद्रहर्षल आणि चंद्र नेपच्यून योग पण मला थोडस सापडलंय. तर चंद्रहर्षल योग असताना अनपेक्षितपणे लाभ होतात. मनुष्य हुशार असतो, यांत्रिक कार्यात हुशार असतो, गूढशास्त्राची पण त्याला आवड असते, प्रवास प्रिय असतात, सामाजिक प्रतिष्ठा पण मिळते त्यांना. पण अशुभ योगात वारंवार स्थलांतर करावं लागतं आणि प्रवास करावे लागतात. त्यामुळं कुटुंबाची अशी ताटातूट होते. अनिश्चित व्यवहार करणारे असतात. आणि चंद्र नेपच्यून योगामध्ये शुभ योग असेल तर बुद्धिमत्तेला चांगला, कला कौशल्य संपन्न, लेखन, कथा सांगणे, जलप्रवास, गायन वादन, सिनेमा, आणि असं ध्यान करणारे पण असतात. जप जप्याची त्यांना आवड असते. तीर्थयात्रा करण्याची आवड असते. पण हाच योग जर अशुभ असेल तर वारंवार भावनेच्या भरात अनिष्ट कृत्य करणारे असतात. आणि व्यवहारात पण असं गुप्त घोटाळे करतात. आणि प्रगतीला, अशा लोकांच्या प्रगतीला वारंवार अडथळे पण येतात. यांचा स्वभाव थोडासा असा संशयी टाईप असतो. आणि त्यांचं नुकसान पण भरपूर होतं जर अशुभ योग असेल तर. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, पण अगदी जाता जाता पटकन सांगते. म्हणजे जे दोन चार योग आपले चंद्रापासून होणारे योग तर सुनफा, अनफा आणि दुर्धरा. तर सुनफा योग म्हणजे केव्हा होतो, तर चंद्रापासून दुसऱ्या भावात कुठलाही ग्रह, पण कोण, सूर्य आणि राहू केतू सोडून असेल तर हा योग होतो. आणि मग या योगाचे फळ काय आहे, तर व्यक्तीला स्वतःच्या प्रयत्नांनी संपत्ती मिळते. हे असे लोक चांगला व्यवसाय करतात. त्याच्यानंतर घरात त्यांना सगळ्या सुखसोयी मिळतात. आणि यांचं बोलणं पण असं एक गोडवा असतो, मोहक असतं असं. आणि कलेची आवड असते. हळूहळू प्रगती करतात, पण हळूहळू करतात आणि मग नंतर स्थिर जीवन जगतात. अनफा योग असेल तर ही म्हणजे अनफा योग केव्हा येतो, तर चंद्रापासून 12व्या भावात कुठलाही ग्रह म्हणजे सूर्य, राहू केतू सोडून असेल तर हा योग होतो. त्याचं फळ काय आहे, तर व्यक्तीला उच्च पद, मान सन्मान मिळतो. असे जातक स्वावलंबी असतात. आणि असे ठाम निर्णय घेणारे असतात. आणि आत्मविश्वास भरपूर असतो त्यांच्यात. समाजात म्हणजे यांना प्रतिष्ठा मिळते. कलाक्षेत्र किंवा प्रशासनात यश मिळते.
आणि थोडासा एकलकोंडा स्वभाव म्हणजे किंवा आपल्याला आपल्या स्वतःच्या आवडीप्रमाणे जगणारा पण असू शकतो. मग तिसरा दुर्धरा योग, तर हा चंद्रापासून दुसऱ्या व 12व्या म्हणजे दोन्ही भावात ग्रह पण सूर्य राहू केतू वगळून असतील तर हा योग होतो. त्याचं फळ आहे व्यक्ती राजमान्य, प्रभावशाली आणि अतिशय संपन्न होतो. जीवनात मोठी प्रगती, सत्ता, धन, कीर्ती मिळवतो. असा जातक उदार असतो, दान धर्म करणारा असतो आणि त्याच्याकडे म्हणजे असं नेतृत्व गुण असलेला असतो आणि दीर्घकालीन यशस्वी जीवन जगणारा असतो आणि लोकांवर पण ह्याचा प्रभाव भरपूर असतो. ठीक आहे, मग थांबूया सर. 1 मिनिट. हॅलो. हा बोला बोला हा, मॅडम. नाही ऐका ना, मी यांना ते मला थोडस चंद्राचं हे शेअर करायचं होतं, तर 1 मिनिट आपण हे काढू शकाल? हा, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. आधी नुसतं चंद्र शेअर करते आणि मग ते चंद्र यंत्र शेअर करते. एक हा, आता हे चंद्रयंत्र हे बघा, हे मी दाखवते आणि नंतर ते लॉकेट पण कसं करायचं ते दाखवते. तर हे 7 2 9 असा ह्या वरची लाईन, मग दुसरी 8 6 4 आहे आणि तिसरी 3 10 5 अशी आहे. तर ह्याची तुम्ही कशी बेरीज करा, आडवी उभी तिरकी, तर ती 18 येते. पण जर तुम्हाला म्हणजे जातकाला द्यायचं असेल तर असंच म्हणजे तुम्ही देऊ शकता आणि त्याला सांगायचं हे एकतर भोजपत्रावर काढ आणि मग लॅमिनेशन कर, किंवा आता समजा त्यांना भोजपत्र काय काय माहिती नसेल, आपल्याला तर माहिती तर मग असंच काढून त्यांना तुम्ही म्हणजे सेंड केलं तर त्यांनी असं म्हणजे अशीच्या असंच झेरॉक्स काढायचं आणि लॅमिनेट करायचं आणि जवळ ठेवायचं. म्हणजे चंद्रबळ जर कमी असेल किंवा चंद्राचं बळ आपल्याला हवं असेल तर. आणि दुसरं 1 मिनिट, दुसरं जर चांदीमध्ये केलं तर हे बघा असं होईल ते. म्हणजे चांदी सोनाराकडे गेलं आणि त्याला सांगितलं असं करून दे, तर पेंडंट हवं असेल तर तो असं करेल किंवा मग चौकोनी म्हणजे चांदीच्या पत्र्यावर पण असं करून देईल. आणि अजूनच जर त्यांनी छान दिलं तर आपण तो ओम सोम सोमाय नमः असा मंत्र पण त्याला लिहायला सांगू शकतो, किंवा असं जरी केलं तरी. पण मग म्हणजे तुम्हाला असं पेंडंट करायचं असेल तर शक्यतो चांदी हाच धातू म्हणजे वापरावा चंद्रासाठी. सर आता मी थांबते आणि तुम्ही मला म्हणजे सगळ्यांनी ऐकून घेतलं त्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. सर तुमचे तर खूपच आभार. म्हणजे तुम्ही एवढं आम्हाला सगळ्यांना इतकं छान शिकवलं, त्यामुळे आज आम्ही काहीतरी 2 4 शब्द बोलू तरी शकतोय. आणि ह्याचं सगळं श्रेय सर तुम्हालाच आणि इथे उपस्थित सर्वांना पण. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी शांततेने मला ऐकून घेतलं म्हणून तुमचे पण सर्वांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम. आता आपल्या तृप्ती कुलकर्णी आहेत, हा. तर त्या अभिप्राय सांगतील. आणि आपल्या दुसरे हे आहेत ना शिंदे मॅडम, हम्म. त्या सांगते. आणखी कोणाला काय अभिप्राय द्यायचे नमस्कार तर सर. अवश्य द्या. नमस्ते नमस्ते. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार कुबल मॅडम. नमस्ते. अतिशय सुंदर आणि विस्तृत तुम्ही चंद्रग्रहाचं बद्दल सगळी माहिती दिलीत. म्हणजे कुठलाही असा अँगल सोडला नाही की ज्याच्यातून आपण चंद्रग्रहाचा कसा विचार करायला हवा. हा सगळे अँगल तुम्ही कव्हर केले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बऱ्याच गोष्टींची स्पष्टता मिळाली. ज्या ज्या गोष्टी पूर्वी शिकलेलो होतो पण आता कदाचित त्या काही काळामुळे मागे पडल्या असते, त्या सगळ्या पुन्हा रिकॉल झाल्या आणि एक छान उजळणी झाली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही सांगितलं आणि खूप छान माहिती गोळा केलेली आहे. तुम्ही त्यासाठी अर्थातच भरपूर कष्ट घेतले असतील, भरपूर तुम्हाला वेळ लागला असेल. त्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ तुम्हाला. खूप छान अभ्यास झालाय आणि तो सांगितला तुम्ही आम्हा सगळ्यांना देण्याची तुमची जी धडपड आहे ना
ती तळमळ खूप छान दिसून येते. म्हणजे किती सांगू आणि किती नको असं होतं तुम्हाला. तर खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली. हो, पण धन्यवाद सर. ह्याच्यासाठी माझे नाही, सरांचेच आभार मानायचे आपल्याला. अर्थातच, पण असं काही नाही, तुमचे असं काही नाही. तुमचेही नाही, तुमची कष्ट मेहनत आहेतच ना आहे मॅडम त्याच्यामध्ये. मॅडम. हो ना. मेहनत करून पण म्हणजे ती मेहनत प्रॉपर डायरेक्शन जाणे, म्हणजे प्रॉपर डायरेक्शनला जाणे हे तर म्हणजे गुरुचंच काम आहे ना. ते तुम्ही मलाच नाही, इथे सगळ्यांनाच घडवलंय. कोणी पण बोलले ना तर असं छानच बोलेल, माझ्यावर पण छान बोल. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम असं नमस्ते. आता तृप्ती मॅडम जे बोलल्यात ते सगळं 100% बरोबर आहे. आणि तुमचा सर खरंच अभ्यास पण चांगला आहे आणि तुमची विचारांमध्ये सुस्पष्टता जी इतकी तुम्ही व्यवस्थित मांडता ना, आणि खूप छान असं ऐकतच राहावं वाटतं. ऍज ऑलवेज तुमचं मांडणी जी असते ना विषयाची ती इतकी सुंदर असते. आता तृप्तीने ते सगळे पॉइंट सांगितले आणि खरंच तुम्ही सगळं म्हणजे सगळ्या अँगलने विचार करून, जसं सूर्याचं पण तुम्ही घेतलं, आता चंद्राचं पण तसंच घेतलं. आणि अर्थातच आपल्याला सगळ्यांना सरांचे ब्लेसिंग आहेत म्हणूनच सगळं हे होतंय. पण होय. तुमची पण मेहनत आहे मॅडम, खूप मेहनत आहे. तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित विस्तृत मांडली, खूप छान सांगितलं. खूप खूप तुम्हाला नमस्कार मॅडम, खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. ऑल द बेस्ट मॅडम. फार छान. आणि थँक्यू. असंच पुढे पण करत राहा. होय. काय समजलं? हो, हो, ओके. तुमच्या आशीर्वादाने. सर धन्यवाद मी बोलू धन्यवाद. का? हा, हा बोला बोला बोला. बोला मॅडम. हा हा, नमस्ते सर. नमस्ते मॅडम. नमस्ते. हा मॅडम, खूपच छान लेक्चर झाला आज. मला लेक्चरमध्ये म्हणजे ऑस्ट्रोलॉजिकली भाषेमध्ये जर सांगायचं तर तुमचं म्हणजे नॉनस्टॉप अगदी म्हणजे नाही का, न थकता न दमता कंटिन्युअस तुम्ही चंद्राच्या ह्याच्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी सांगत असताना त्यावेळेस मला तुमची मंगळाची ऊर्जा पण जाणवली. आणि त्याचबरोबर मला वाटतं कर्क राशी आहे तुमची आणि होय. मंगळाची पण एक रास आहे. तर हम्म. तुम्ही कर्क राशी पण अगदी म्हणजे तुम्ही रमून गेल्या होत्या असं मला वाटलं. कारण प्रत्येक पॉइंट अगदी मनापासून अगदी नेहमीच तुम्ही छान सांगता, पण आज तुम्ही रमल्या पण होता असं सुद्धा वाटलं मला. की आनंद तुमच्या बोलण्यात, तुमच्या शब्दात आणि तितक्याच प्रेमळपणे, अगदी शांततेने, म्हणजे कुठेही नाही का चिडचिड घाईघाई काही न करता या दोन्ही राशीचा उत्तम संगम तुमच्या चंद्राच्या एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा जाणवला. आणि आज देखील तशीच तुमची इच्छा दिसत होती की हो, मला काय काय छान छान देता येईल. आणि अगदी सोप्या आणि खरोखरच आमची सोप्या भाषेत तुम्ही सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. आणि आमची जसं तृप्ती कुलकर्णी मॅडम म्हटल्या की आमची खरंच परत उजळणी झाली, तर खरोखरच परत उजळणी झाली. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. यासाठी खूप कष्ट करायला लागले असतील, कारण सगळे व्याप सांभाळून एवढं सगळं करणं सोपं नाही. त्यासाठी सगळ्यात पहिले तर सरांचे खूप आभार, कारण सर आपल्याला हा प्लॅटफॉर्म देतात, ही ऑपॉर्च्युनिटी देतात. आणि तुम्ही सुद्धा ती संधी योग्य पद्धतीने अगदी तुम्ही ते सगळ्या चांगल्या पद्धतीने मानता. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. आणि सर्वांच्या